नमस्कार मित्रांनो. कधी-कधी आयुष्य बदलण्यासाठी खूप मोठं वादळ नको असतं. फक्त शांतपणे घेतलेला एक ठाम निर्णयच पुरेसा असतो. मे महिना वृषभ राशीसाठी असाच काहीसा आहे. बाहेरून पाहिलं तर सगळं शांत, स्थिर आणि नेहमीसारखं वाटेल. पण आतून मात्र हा महिना तुम्हाला एक नवीन दिशा नक्कीच देऊन जाणार आहे. एप्रिल महिन्यात तुम्ही एक गोष्ट निश्चितच अनुभवली असेल, ती म्हणजे मनावर एक प्रकारचा ताण होता. हा ताण फक्त भावनिक नव्हता, तर मुख्यतः आर्थिक होता. खर्च होत होते, जबाबदाऱ्या वाढत होत्या. पण त्याच्या मानाने इन्कम मात्र तेवढं समाधानकारक वाटत नव्हतं. म्हणूनच मनात एक सततची धुसफूस होती. वृषभ राशीचा माणूस हा साधारणपणे स्थिर विचारांचा, व्यवहारकुशल आणि जमिनीवर पाय ठेवून चालणारा असतो. हा माणूस पटकन घाबरत नाही, पटकन उघडपणे व्यक्तही होत नाही. पण एकदा मनात गोष्ट अडकली की ती शांतपणे खोलवर तुम्हाला विचार करायला लावते. एप्रिलमध्ये साधारण हेच जास्त प्रमाणात झालं होतं. पण मे महिना त्या अर्थाने थोडा वेगळा आहे. कारण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने बदलताना दिसते. या महिन्यात तुमच्यात एक वेगळाच बदल जाणवेल. बाहेरून पाहणाऱ्याला वाटेल की तुम्ही नेहमीप्रमाणेच आहात. पण प्रत्यक्षात तुमच्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये आणि आयुष्याकडे पाहण्याच्या पद्धतीतच एक प्रगल्भता वाढलेली दिसेल. तुमच्या राशीचं वैशिष्ट्य असं आहे की विचार न करता उडी मारायची नाही. आधी नीट पाहायचं, समजून घ्यायचं आणि मगच पाऊल टाकायचं. आणि नेमके हेच गुण या महिन्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त उपयोगी पडणार आहेत. कारण मे महिन्यात अनेक लहान मोठे निर्णय तुमच्या समोर येतील आणि त्यापैकी बरेच निर्णय तुम्ही केवळ विचार करूनच नाही तर प्रत्यक्षात अंमलात आणा. महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असाल. मनात अनेक विचार असतील, काही नवीन कल्पना असतील, काही जुने अनुभव तुमच्या समोर उभे राहतील. पण यामुळे त्यातून गोंधळ मात्र निर्माण होणार नाही. उलट त्या सगळ्या अनुभवातून तुम्ही एक वाट किंवा नवीन वाट निवडायला सुरुवात करा. गेल्या काही महिन्यांमध्ये जे काही पाहिलं, सहन केलं, आर्थिक ताण, मनाची घालमेल, काही गोष्टी मनासारख्या सुद्धा झाल्या नव्हत्या. या सगळ्यांचा एक निष्कर्ष तुम्ही आता काढत आहात. आणि म्हणूनच मे महिना तुमच्यासाठी केवळ चालू दिवसांचा महिना नेहमीसारखा नसेल, तर पुढच्या टप्प्याची ती तयारी असेल. आरोग्याच्या दृष्टीने पाहायचं झालं तर हा महिना बराचसा समाधानकारक आहे. शरीराने तुम्ही उत्तम असाल, सदृढ असाल, एनर्जी लेव्हल चांगली राहील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढलेला दिसेल. वृषभ राशीचा माणूस एकदम मानसिकदृष्ट्या स्थिर झाला, की त्याचा परिणाम थेट त्याच्या शरीरावरही दिसून येतो. तुमच्यातली शांत ताकद या महिन्यात जाणवेल. तुम्ही फार काही मोठा गाजावाजा करून गोष्टी करणार नाही. पण एकदा ठरवलं, की मग हळूहळू सातत्याने पुढे जाता. हाच गुण या महिन्यामध्ये तुमच्या फायद्याचा ठरेल. संधी समोर आल्यावर त्या नेमक्या ओळखणं आणि त्याचं सोनं करणं, हा भाग या काळामध्ये स्पष्टपणे दिसेल. मात्र एक गोष्ट थोडी लक्षात ठेवा, छोट्या मोठ्या शारीरिक तक्रारींकडे मात्र दुर्लक्ष करू नका. त्या अर्थातच गंभीर नसतील, पण वेळेवर लक्ष दिलं तर पुढचं काही सगळं सुरळीत होऊन जाईल. मानसिकतेच्या बाबतीतही हा महिना खूपच इंटरेस्टिंग आहे. कारण तुम्ही भावुक असाल, विचारशील असाल, कधी-कधी एखादी गोष्ट मनाला जास्त लागेलही, पण त्याचा तुमच्या निर्णय क्षमतेवरती मात्र नकारात्मक परिणाम होणार नाही. उलट एक प्रगल्भ समज तुमच्यात तयार होईल. वृषभ राशीचं हेच तर वेगळेपण असतं. तुम्ही भावनांना नाकारत नाही, पण त्याच्यात वाहवतही जात नाही. मनात सर्व काही चालू असतं, पण बाहेरून स्थैर्य नसतं. आणि मे महिन्यात हेच अंतर्बळ तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला मदत करेल.
आर्थिक बाबतीत सांगायचं झालं तर हा महिना तुमच्यासाठी नक्कीच दिलासा देणारा आहे. गेल्या काही महिन्यामध्ये ज्या प्रकाराचा तुम्ही ताण घेत अनुभवलेला असेल, तो या महिन्यात कमी होईल. पैसा येईल आणि महत्त्वाचं म्हणजे तो केवळ एका मार्गाने नाही, तर नवनवीन स्रोतांमधून येण्याची शक्यता राहील. इन्कमचे नवनवीन दरवाजे उघडू शकतात. काही चांगल्या गुंतवणुकीच्या संधी सुद्धा समोर येतील. तुमचं आर्थिक गणित साधारणपणे कधीच चुकत नाही. तुम्ही अनाठाई रिस्क घेणारे नाही. पण योग्य जागी योग्य पैसा कसा लावायचा आणि त्याचं महत्त्व हे तुम्हाला चांगलंच ठाऊक असतं. त्यामुळे इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत हा महिना सकारात्मक आहे. विशेषतः महिन्याच्या 15 नंतर म्हणजे पहिल्या 15 नंतर लाभाची शक्यता अधिकच जास्त होईल. पैशाच्या संदर्भात जी चिंता होती ती हळू मागे पडेल आणि आता गोष्टी आपल्या हातात आहेत, हा आत्मविश्वास तुमच्यात जागा होईल. तरी सुद्धा इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. तुमचा स्वभाव एकीकडे जपून पाऊल टाकणारा असला, तरी कधी-कधी कम्फर्ट झोनमध्ये जाता. चांगलं आयुष्य, चांगलं जगणं, व्यवस्थितपणा यासाठी खर्च करण्याची तुमची तयारी असते. आता त्यात चुकीचं असं काही नाही. पण या महिन्यांमध्ये खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कारण इन्कम चांगलं असलं तरी अनियोजित खर्च वाढू शकतात. विशेषतः हे घेऊ की नको या टप्प्यावर घेतलेले इम्पल्सिव्ह निर्णय टाळले, तर या महिन्यामध्ये आर्थिक फायदा अजून जास्त होईल. घरातील वातावरणाबद्दल बोलायचं झालं, तर सुरुवातीला तुम्हाला असं वाटू शकतं, की घरातल्या व्यक्ती तुमच्या मनाप्रमाणे वागत नाहीयेत. तुम्ही जसं अपेक्षित करता तसं त्यांचं वागणं नसल्याने थोडी हलकी नाराजी राहू शकते. पण तुमची खास गोष्ट अशी आहे, की प्रत्येक गोष्ट लगेच काही तुम्ही बोलून दाखवत नाही. आधी मनात ठेवता, विचार करता, निरीक्षण करता आणि मग योग्य वेळी आपलं मत व्यक्त करता. या महिन्यातही हेच घडेल. सुरुवातीला काहीसा अंतर्गत ताण वाटेल, पण पहिल्या 15 आठवड्यानंतर घरातील नातेसंबंध हळू सुधारताना दिसतील. वातावरण हलकं होईल, संवाद वाढेल आणि तुमची भूमिका देखील अधिक स्पष्ट होईल. घरातलं संतुलन परत येईल. नातेसंबंधाच्या बाबतीत हा महिना आशादायी आहे. तुम्ही कुणासोबत रिलेशनशिपमध्ये असाल तर या काळात परस्परांमधली समज अधिक वाढेल. वृषभ राशीचा माणूस नात्यात तसा फार शो ऑफ करत नाही, पण त्याची कमिटमेंट सखोल असते. त्याला स्टेबिलिटी हवी असते, विश्वास हवा असतो, सातत्य हवं असतं. आणि मे महिन्यात हे सगळं काही अधिकच स्पष्ट होईल. काही जुन्या गैरसमजुती दूर होतील, नात्यातली ऊब वाढेल आणि तुम्ही जर नवीन नात्याच्या शोधात असाल तर विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात एखादी मिनिंगफुल कनेक्शन तयार होऊ शकेल. हे कनेक्शन खरं तर वरवरचं नसेल, तर मनाला भिडणारं असेल. गर्भवती महिलांसाठीही हा काळ बराचसा चांगला आहे. पहिल्या काही दिवसात थोडी काळजी आणि स्वतःची जपणूक आवश्यक असली, तरी 15 नंतरचा काळ तुलनेने अधिक सुलभ, आरामदायी आणि अपेक्षेप्रमाणे जाणारा वाटू शकतो. त्यामुळे अनावश्यक भीती न बाळगता पण सजग राहून हा काळ हाताळणं अधिक योग्य ठरेल. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत मात्र थोडी जागरूकता आवश्यक आहे. कारण या महिन्यात तुमचं रुटीन बदलणार आहे. तुमचं शेड्यूल आधीसारखं राहणार नाही. काही नवीन कामं, नवीन जबाबदाऱ्या, स्वतःसाठी आखलेली वेगळी दिशा, या सगळ्यामुळे तुमच्या मानसिकतेवरती परिणाम होईल आणि मनात जे चालू असेल त्याचा परिणाम अनेकदा सर्वात आधी जोडीदाराशी असलेल्या व्यवहारात दिसून येतो. त्यामुळे छोट्या-मोठ्या कारणांमुळे वाद उद्भवू शकतात. हे वाद गंभीर नसतील, पण दुर्लक्ष केलं तर मनात दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या काळात मी समजतो इतकंच नाही, तर मी समोरच्याचंही ऐकतो हे दाखवणं गरजेचं आहे. वृषभ राशीचा माणूस प्रेमळ असतो, पण कधी-कधी हट्टीही असतो. हा हट्टीपणा जरा मावाळ ठेवला तर वैवाहिक जीवन अधिक सुरळीत होईल. कार्यक्षेत्राच्या बाबतीत हा महिना समाधानकारक आणि प्रगतीदर्शक आहे. कामात स्थैर्य राहील, इन्कम व्यवस्थित राहील आणि काही नवीन संधीही समोर येऊ शकतात. तुमच्या कामाच्या पद्धतीत एक सातत्य असतं.
तुम्ही फार शो करत नाही, पण जे काम हातात घेता ते पूर्णत्वाला नेण्याची क्षमता तुमच्यात उत्तम आहे. त्यामुळे या महिन्यात वर करणे फार मोठे बदल दिसले नाहीत, तरी आतून तुमची पोझिशन मजबूत होत जाईल. काही नवीन कन्सेप्ट, नवीन डायरेक्शन, नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन जबाबदारी यांचा समावेश होऊ शकतो. आणि विशेष म्हणजे तुम्ही यावेळी त्यासाठी तयारही असाल. तर एक कालावधी या महिन्यातला लक्षात ठेवण्यासारखा आहे. साधारणतः 17 मे ते 23-24 मे दरम्यान या दिवसात तुम्ही खूप ऍक्टिव्ह असाल. कामं झपाट्याने करत असाल. विचारसरणीही तीक्ष्ण असेल, पण याच काळात तुमचा स्वभाव थोडासा टोकदार, तिखट किंवा कठोर वाटू शकेल. समोरच्याला तुम्ही जरा जास्तच डायरेक्ट वाटू शकता. म्हणून चुकीचं काही बोलणार नाही, पण बोलण्याची ढब थोडी कठोर असू शकते. आणि त्याचा परिणाम वैयक्तिक नात्यांवर, घरातील वातावरण किंवा जोडीदाराबरोबर संवादावरही दिसू शकतो. त्यामुळे या काळात शब्द जरा जपून वापरा. एकंदरीतच पाहायचं झालं तर मे महिना वृषभ राशीसाठी एक दिशादर्शक महिना आहे. या महिन्यात तुम्हाला फक्त लाभ द्या हा महिना तुम्हाला फक्त लाभ देणार नाही, तर तुमच्या आयुष्याला एक नव्या स्थैर्याकडे नेईल. वृषभ राशीचा मूळ स्वभाव असा आहे की तुम्ही आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मोजून, मापून, समजून, टिकवून घेण्याचा प्रयत्न करता. आणि म्हणूनच आर्थिक बाबतीत हा महिना तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त समाधान देऊ शकतो. फक्त छोट्या गोष्टी मोठ्या करून मनावर मात्र घेऊ नका. काही किरकोळ गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध गेल्या तर त्यांना फार काही महत्त्व देऊ नका, फार वाढवू नका. कारण हा महिना एकूणच तुमच्या बाजूने नक्कीच आहे. आता थोडं तारखांच्या बाबतीत थोडं सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये 2 पौर्णिमा आहेत. 1 आणि 31 तारखेला आणि जी अमावास्या आहे ती 16 तारखेला. या काळाच्या आसपास मोठे निर्णय, नवीन कमिटमेंट किंवा नवीन कामाची सुरुवात टाळलेली बरी. विशेषतः भावनेच्या भरात घेतलेले निर्णय पुढे बदलावे लागू शकतात. त्यामुळे या तारखांच्या आसपास शक्यतो शांत राहा, निरीक्षण करा आणि मग निर्णय घ्या. सारांश इतकाच, मे महिना तुम्हाला घाई गडबडीत बदलणार नाही, पण शांतपणे, खोलवर आणि कायमचा बदलून जाईल. काही गोष्टींना आता आकार मिळेल, काही निर्णयांना आता दिशा मिळेल आणि गेल्या काही महिन्यांपासून मनात साचलेला ताण हळूहळू हलका होत जाईल. तुम्हाला हा महिना एक गोष्ट निश्चित शिकवून जाईल. स्थैर्य म्हणजे फक्त थांबणं नाही, तर योग्य वेळी योग्य दिशा घेऊन पुढे जाण. या महिन्यात घेतलेला निर्णय हा शांतपणे, धीरोदात्तपणे असेल. हा निर्णय पुढच्या काळात तुमचा मोठा आधार बनू शकतो. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचं मे 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.